शर्वरीने भरलेल्या सामानाकडे एकदा नजर फिरवली. नकळत तिचे डोळे भरून आले. 3 सुटकेसेस आणि एक खांद्याला लटकवायची शबनम बॅग तिची आवडती. लहानपणापासून सुती कपडे आणि हातानं भरतकाम केलेले रुमाल बॅग तिची आवड. गेली 30 वर्ष सगळ्या आवडीनिवडी बाजूला ठेवलेल्या. आज पुन्हा एकदा निग्रहानं तिच्या आवडी तिने परिधान केल्या, कारण आज ती अनेक वर्षांचा संसार खऱ्या अर्थानं संपवणार होती. हा अध्याय आता तिच्यासाठी कायमचा समाप्त होणार होता. संसार सोडताना हाती लागली होती ती फक्त 3 सुटकेसेस भरून सामान आणि कडू गोड आठवणी. नाही, जास्त कडूच आठवणी. आजारी माणसाला जसं आजारातून बरं होण्यासाठी कडू औषधाचा घोट घ्यावाच लागतो, तसाच हा कटू निर्णय तिला आज घ्यावा लागला होता. तसा तिच्या मनाचा निर्णय कधीच झाला होता, पण तो अंमलात आणायला अंमळ उशीर झाला. तिच्या पिल्लूसाठी तिने उंबरठा ओलांडण्यासाठी उचललेलं पाऊल उंबरठ्याच्या आतच घट्ट रोवून ठेवलं होतं. तिचा निग्रह मोडून टाकणारं वादळ अनेकदा तिच्या आयुष्यात आलं, पण त्या वादळाला तिने थोपवून ठेवलं. पिल्लूला जन्म दिला, तिला चांगल्या संस्कारातनं वाढवलं, जोपासलं. खरं तर पिल्लूला जन्म देण्याचा निर्णय घेतानाच तिला घरादारातल्या लोकांशी झगडावं लागलं. तिला दिवस गेले तेव्हा सगळे किती आनंदले होते. सासू सासरे दीर सगळे खुश होते. आनंदाचं कोवळं ऊन घरभर सांडत होतं. तेव्हा तिला अगदी धन्य झालं होतं. पण हा आनंद काही महिनेच टिकला. डॉक्टरकडे तपासायला म्हणून नवऱ्यानं नेलं आणि गर्भाची तपासणी करायला लावली. शर्वरीला धक्काच बसला. नवऱ्याची सगळी अरेरावी तिने सहन केली होती, सहन करतही होती, पण प्रत्येक गोष्टीत त्याची हुकूमत. शर्वरी ही साडी नेस, शर्वरी ड्रेस घालू नकोस, आमच्याकडे तशी पद्धत नाही. शर्वरी सुती कपडे वापरू नकोस, माझी आई आजी फक्त रेशमी साड्या नेसतात. नवऱ्याची आवड ही तिची आवड होऊ शकते का? शर्वरीला प्रश्न पडला. जिथे तिथे त्याचीच आवड. यात तिच्या आवडीनिवडीला कुठे स्थान होतं? तिच्या संसारात तिलाच स्थान नव्हतं. तिच्यावरचे स्वाभिमान, खंबीरपणा, सच्चेपणाचे संस्कार तिला हे सहन करायला मंजूर करत नव्हते. एक सुशिक्षित माणूस किंवा सुशिक्षित सुसंस्कृत समजलं जाणारं घर प्रत्यक्षात कसं वागत होतं? तिला प्रत्येक दिवशी एका नवीन हुकुमशाहीला सामोरं जावं लागत होतं. त्यांच्या घरात स्त्रीला वागण्यासाठी, राहण्यासाठी वेगळ्या अटी होत्या. स्त्रियांची जेवणाची पंगत वेगळी. स्त्रियांना बाहेरच्या बैठकीत स्थान नाही. स्त्रियांना स्वतःचे निर्णय घेण्याची अनुमतीसुद्धा नाही. सुरुवातीपासूनच अगदी लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून शर्वरीला या घरातल्या रीतीभाती समजावण्यात आल्या. शर्वरी बावचळली. शर्वरीला आई, बाबा आणि आजीचं बोलणं आठवलं. आजी म्हणाली होती, शर्वरी, नवऱ्याचं म्हणणं समजून घे, त्या घरच्या रीतीभाती जाणून घे, पण स्वत्व कधी गमावू नकोस. आई आणि बाबांनी आजीच्या म्हणण्याला दुजोरा दिला होता. लहानपणी चुकून बाबांनी तिच्या दादाची बाजू घेतली तेव्हा तिने लगेच आपला निषेध नोंदवला होता. बाबा, तुम्ही फुलांच्या गुच्छाचं कौतुक केलं, ती फुलं मी की नाही स्वतः बागेत जाऊन निवडून खुडून आणली होती. तो गुच्छ मी बनवला होता बाबा. दादानी मला कसलीच मदत केली नाही, मग दादाचं कौतुक कशासाठी? शर्वरी गाल फुगवून म्हणाली आणि ते बघून बाबा हसले होते. आपली शर्वरी स्वाभिमानी आहे. आईशी बोलताना त्यांच्या डोळ्यात कौतुकाची फुलं फुलली होती. लहानपणी घडलेले अनेक प्रसंग तिच्या डोळ्यांसमोर झरझर सरकत गेले. शाळेत मिळालेली बक्षिसं, पदकं बाबा सगळ्यांना अभिमानानं दाखवत. दादा अभ्यासात हुशार होता, पण खेळात, वक्तृत्व स्पर्धेत शर्वरी त्याच्यावर कुरघोडी करत असे. दोघांच्यात सशक्त स्पर्धा होती. आई बाबांनी आणि आजींनीही त्यांना कधी वेगळी वागणूक दिली नाही. त्याची जाणीव तिला सासरी आल्यावर झाली.
प्रतापराव, अहो एवढं कौतुक करताय तुम्ही शर्वरीचं. अहो शेवटी लग्न झालं की उष्टी काढा, रांधा आणि वाढा. काही लोक प्रतापरावांना टोकत. अहो मुलीला शिकवली तर ती चांगली सून बनेल. तिच्यावर चांगले संस्कार करा, तिच्यातला आत्मविश्वास वाढवा, मग बघा एक मुलगी किती चांगली पत्नी आणि माता होऊ शकते. तिला तिच्या पायावर उभी करा. आकाशात भरारी मारू द्या ना तिला मुक्तपणे. अहो कितीही उंच उडाली तरी घारीचं लक्ष तिच्या पिल्लांकडेच असणार. तुम्ही काळजी करू नका शर्वरीची. ती उत्तम शिक्षण घेणार, उत्तम गृहिणी बनणार. कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यावरही शर्वरीनं अनेक वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला, बक्षिसं कमावली. शिक्षणाच्या वाटेवर चालताना शर्वरीनं नंतर कधीच मागे वळून पाहिलं नाही. पोस्ट ग्रॅज्युएशन करताना घरातली कामंही ती शिकत राहिली. आईबाबांना, आजीला सुख देत राहिली. वयोमान वाढलं आणि आजी आजारी पडली. त्यावेळी शर्वरीला नोकरीसाठी मुंबईला बोलवलं गेलं. कंपनी चांगली होती. उच्च शिक्षणासाठी पुढे जाण्याची संधी त्या कंपनीतनं मिळणार असं कळल्यावर शर्वरीला खूप आनंद झाला. दुर्दैवानं आजीची तब्येत ढासळली. शर्वरी, प्रताप, आता माझी जाण्याची वेळ आली. मला लवकर जावई सुख दाखवा. अगं आजी, तुला काही नाही होणार. तुला अजूनही खूप वर्ष आमच्याबरोबर राहायचं आहे. शर्वरी आजीला समजवत राहिली, पण आजीची तब्येत ढासळतच राहिली. आजीकडे बघून प्रतापरावांनी शर्वरीच्या लग्नाचं मनावर घेतलं. प्रतापरावांच्या सांगण्यावरून आणि आई आजीचा शब्द ग्राह्य धरून शर्वरी सौ शर्वरी अजित झाली. अजित वागायला इतका हेकेखोर असेल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. कसलीही तक्रार न करता परिस्थितीशी जुळवून घेत अजितच्या हट्टी आणि आग्रही स्वभावाशी तडजोड करण्याचा तिने प्रामाणिक प्रयत्न केला. परंतु दिवस गेल्यावर तिला न विचारता त्यानं गर्भनिदान करण्याचा निर्णय तिच्यावर लादला, तेव्हा तिच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला. आणि मग मुलगी आहे असं कळल्यावर तर त्यांनी सरळ सरळ प्रेग्नन्सी टर्मिनेट कर असं सांगितलं. त्या धक्क्यातनं शर्वरीला सावरायला वेळ लागला. मन अतीव दुःखानं भरून गेलं होतं. काळजावर उठणारे ओरखडे खोल खोल जखमा करून गेले. धक्क्यातून सावरल्यावर दुःखाची जागा द्वेषानं घेतली. नवऱ्याबद्दलचा उरला सुरला आदर करपून गेला. सासू सासऱ्यांचा नवऱ्याला पाठिंबा होताच नव्हे, त्यांचा आग्रहच होता. या कुटुंबात पहिला मुलगाच हवा. आमच्या घराण्यात पहिल्या मुलाची प्रथा आहे, सासूबाईंनी ठसक्यात सांगितलं. सासूबाई, पहिला मुलगा किंवा मुलगी होणं माझ्या हातात नाही, पण हां, तुम्हाला सुदृढ सशक्त नातवंड देणं नक्की माझ्या हातात आहे. मी माझ्या मुलीला जन्म देईन, तिला खूप मोठं करीन, तिला इतकं प्रेम आणि आत्मबळ देईन की एके दिवशी तीच तुमच्या घराचं नाव मोठं करेल. तिने सर्वांना ठणकावून सांगितलं. त्यावेळी तिचं बोलणं अचानक काळ्या ढगाआडून विद्युल्लता चमकल्यासारखं वाटलं. त्या तेजापुढे सगळेच दिपून गेले. तिच्या निर्धारापुढे कोणीच काहीही बोलू शकलं नाही. त्यावेळी शर्वरी आपल्या पोटात वाढणाऱ्या बाळाला वाचवण्यासाठी प्राणपणाला लावून लढली. त्या क्षणापासून तिच्या पिल्लाला वाढवण्यासाठी, जोपासण्यासाठी तिचा लढा चालूच राहिला, तो आजपर्यंत. पिल्लाच्या जन्मानंतर तिला बघायला कोणीच आलं नाही. निदान नवरा फोन तरी करेल असं वाटलं, पण वाटण्यात आणि गोष्ट प्रत्यक्ष घडण्यात अंतर असतं. शर्वरी काही काळ माहेरीच राहिली. तिथे राहून थोडे दिवस तिला आणि तिच्या पिल्लूला म्हणजे सायलीला मानसिक आणि शारीरिक आधार मिळाला. बारशाला सुद्धा कोणीच आलं नाही. तिने तिच्याच आवडीचं नाव सायली ठेवलं. शर्वरीचे आईबाबा शर्वरीची घालमेल तडफड पाहत होते.
आणि या सगळ्याला दोषी आपणच आहोत अशी त्यांनी समजूत करून घेतली. आई बाबा, माझ्या नशिबात हेच लिहिलेलं होतं, तुम्ही कशाला वाईट वाटून घेताय? आपल्या समाजात असे अनेक अजित आणि अजितचे आईवडील आहेत की ज्यांना मुलगी नको असते, पण सेवा करणारी, आयुष्यभर त्यांना सांभाळणारी सून मात्र हवी असते. आपण अनेकदा पेपरमध्ये या घटना वाचतो, टी व्हीवर बातम्या बघतो आणि विसरून जातो. आता आपल्याच बाबतीत ही घटना घडली तेव्हा आपल्याला वास्तवाची जाणीव झाली. खरं तर ही घटना नसून आयुष्यभराची दुःखाची डागणी आहे. पण असं हातपाय गाळून नाही चालणार. बाबा, तुम्ही मला आधार द्या. माझ्या सायलीला तुमचे आत्मनिर्भरतेचे, मानवतेचे धडे द्या. आई, माझ्या पिल्लाच्या पंखात बळ दे. तिला आयुष्याच्या आकाशात उंच भरारी घ्यायला आशीर्वाद दे. शर्वरीचे आईबाबा तिचं हे नवीन रूप डोळ्यात साठवत राहिले. त्यांनाही आता नवीन रूप आला. शर्वरीनं लवकरच एका NGO तर्फे लहान मुलींच्या शाळेत नोकरी करायला सुरुवात केली. सायली थोडी मोठी झाल्यावर ती पुन्हा सासरी गेली. नाईलाजानं का होईना नवऱ्याने तिचे स्वागत केलं, कारण तिला परत पाठवण्याची त्याची हिंमत नव्हती. त्यानंतर तिने सगळं लक्ष पिल्लूला मोठं करण्यात गुंतवलं. तिला सायलीला नुसतं शिक्षणानं आणि मानानं मोठं करायचं नव्हतं, तर एक माणूस म्हणून, समाजाचा एक हिस्सा म्हणून सायलीनं मोठं होणं तिला खचित आवडलं असतं. ह्या घरात ती परत आली ती केवळ सायलीला तिच्या मानाचं, हक्काचं आणि प्रेमाचं स्थान मिळवून देण्यासाठी. लवकरच हे सगळं सायलीला मिळणं किती कठीण आहे याची तिला जाणीव झाली. आजोबा आजीनी तिला कधी प्रेमानं मांडीवर घेतलंच नाही. खरं तर दुधापेक्षा दुधावरच्या साईला जपलं जातं, पण ह्या घरात त्याला सुद्धा अपवाद होता. बापानंही कधी सायलीची प्रेमानं चौकशी केली नाही किंवा कधी कौतुकानं तिचे लाड पुरवले नाहीत. सायली मुलगी असणं हा तिचा मोठाच गुन्हा ठरला होता. या उलट शर्वरीचे आईबाबा सायलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत होते. ह्याचाच परिणाम म्हणून की काय, सायलीला शाळेला सुट्टी लागली की ती आजोळी जाण्यास उत्सुक असे. सासरी मानवता, समानता आणि सहिष्णुता यांचं बाळकडू मिळालं नाही, पण त्याची उणीव ह्या आजोबांनी कधी भासू दिली नाही. शर्वरीनी कधीही आपल्या सासू सासऱ्यांविरुद्ध एक शब्द काढला नाही. नवऱ्याचं प्रेम तिला कधीच मिळालं नाही, पण ते दुःख सायलीकडे बघून तिने गिळून टाकलं. शर्वरीचं झोकून काम करणं चालूच राहिलं. दिवस सुस्तपणे पुढे सरकत राहिले. काळ बदलत राहिला. बदलत्या काळाचे वारे शर्वरीच्या घरीही घुसले. मनाची कवाडं बंद केली तरी घराची कवाडं काळानं उघडलीच. काळाच्या पोटात काहीही बदलण्याची किमया दडलेली असते. शर्वरीच्या दीराला 2 मुलगे होते. तेही आता मोठे झाले होते, पण त्यांची शैक्षणिक प्रगती यथातथा होती. आई वडिलांच्या आणि आजी आजोबांच्या फाजील लाडानं नकळत ते आळशी, सुस्त बनले होते. स्वाभिमानाची पुसटशीही खूण नव्हती. त्यांच्यामध्ये घराण्याची ऐट, चालीरीती पुरेपूर उतरलेल्या होत्या. त्यात बदलत्या काळामुळे अंगात उर्मी होती ती दुसऱ्यांचा अनादर करण्याची. आजी आजोबांचा त्यांनी पदोपदी अपमान करायला सुरुवात केली. शर्वरी सगळं काही तटस्थपणे बघत होती. कधीमधी तिला सासू सासऱ्यांचा घरात होणारा अवमान बघून त्यांच्याविषयी सहानुभूती वाटे, पण त्यांचं तिच्या सायलीशी वागणं बघून विरघळणारी शर्वरी पुन्हा तटस्थपणाच्या कोशात शिरत असे. सायली मात्र न डगमगता, न खचता धीरानं अभ्यासात यश मिळवत राहिली. शाळेत, कॉलेजात कौतुकाची थाप पाठीवर घेत राहिली. घरातल्या वातावरणामुळे पोरीला लवकर सामंजस्य आलं. आईला आणि आपल्याला मिळालेल्या दुय्यम वागणुकीला उत्तर द्यायचं, आपल्यावर झालेला अन्याय स्वकर्तृत्वानं दूर करायचा, हे तिने पक्क मनावर घेतलं.
बघता बघता छोटं पिल्लू पंख फुटून आकाशात भरारी घेण्यासाठी सज्ज झालं. IAS परीक्षेत उत्तमपैकी यश मिळवून ती ऑफिसर झाली तेव्हा शर्वरीला आभाळ ठेंगणं झालं. मनानं फिरून उभारी धरली. आयुष्यात झेललेल्या सगळ्या कष्टांचं सार्थक झालं. त्याच काळात धीरानी आणि त्यांच्या मुलांनी इस्टेटीत वाटण्या मागितल्या. त्यांच्या या मागणीनं शर्वरीच्या नवऱ्याचा आणि सासू सासऱ्यांचा धीरच खचला. उतारवयात माणसाला एकटेपणा घाबरवतो. कित्येकदा कोणती नाती आपली आणि कोणती परकी हे कळायला खूप उशीर झालेला असतो. आपले आपले म्हणून कवटाळलेले भरजारी शेले शेवटी फुसक्या चिंध्या निघतात आणि कधी द्रौपदीची चिंधीच प्रभूची जखम भरायला मदत करते. पण हे सगळं कळायला माणसाकडे योग्य दृष्टी आणि विचार करायची सवय लागते. शर्वरीच्या नवऱ्याला आता एकटेपणात शर्वरीच्या सहवासाची उणीव भासत होती. शर्वरी, बस ना थोडा वेळ माझ्याजवळ कधीतरी. त्याच्या स्वरात प्रथमच आजीजी होती. शर्वरीला वाटलं ह्या आवाजात आपुलकी नाही तर आता त्याचा एकटेपणा दूर करण्याची गरज आहे. ज्या विश्वासानं, आपुलकीनं आणि आशेनं तिने कित्येक वर्ष त्यांच्या आधाराची अपेक्षा केली तो आधार तिला कधीच मिळाला नाही. तिचं पिल्लू पितृत्वाच्या प्रेमाला नेहमीच पारखं राहिलं. तिच्या पाठीवरनं कधीही प्रेमाचा हात फिरला नाही. आता खूप उशीर झालाय. एकदा तुटलेल्या गोष्टी अशा सहज जोडता येतात का? प्रत्येक ठिकाणी बाहेर मिळणारा फेविकॉल वापरता येत असता तर फेविकॉल लगाव, जोड बनाव. शर्वरीला या विचारानं हसूच आलं. सायलीला आता भरभक्कम पगाराची नोकरी मिळाली, मान मिळाला. सायलीची मेहनत, निष्ठा तिच्या आयुष्यात सोनेरी पहाड घेऊन आली. 2 वर्षात सायलीनं पैसे साठवून लोन काढून छान 4 खोल्यांचं घर घेतलं. शर्वरीचे आईबाबासुद्धा आता थकले होते. दादाचा संसार छान चाललेला होता. आईबाबांनी लावलेल्या छोट्या रोपट्याचं आता मोठ्या वृक्षात रूपांतर झालेलं होतं. त्या वृक्षाच्या सावलीत आता सगळे विसावलेले होते. त्यांना आता शर्वरीच्या सुखाची चिंता लागून राहिली होती आणि शर्वरीचं सुख फक्त सायलीच्या आनंदात गुंतलेलं होतं. आई, तुझा वनवास संपला बघ आता. बघ, तुझी तपश्चर्या फळाला आली. तुझी तपश्चर्या, तुझं तप सफल झालंय आई. तुझ्या सुकलेल्या ओठांना आता अमृताचा झरा पिऊ दे. खूप सहन केलंस आई तू. पदोपदी तुझा होणारा अपमान, तुझ्या स्त्रीत्वाची अवहेलना खूप झालं. आता आपण आपल्या हक्काच्या घरात जाऊया. कळू दे ना त्यांना एक मुलगी आपल्या कर्तृत्वानं कुठे जाऊ शकते. आई, आता फक्त पुढे जायचं, मागे वळून बघायचं नाही. सायलीचं बोलणं ऐकून शर्वरीच्या डोळ्याला धार लागली. सायलीच्या प्रेमार्द आणि निश्चयी स्वरानं शर्वरीचं हृदय हललं. आई, तू रडतीयस अशा आनंदाच्या क्षणी? हो ग बाळा, मला पोटभर रडून घेऊ देत. आयुष्याच्या रणरणत्या वाळवंटात प्रेमाच्या 4 शब्दांसाठी आणि मानानं जगण्यासाठी वणवण भटकले ग. स्त्री स्वावलंबी आहे, स्वयंसिद्ध आहे, हेच मला पटवून द्यायचं होतं. भांडून हमरीतुमरीवर येऊन हे घर सोडून जाणं मला पटलंच नाही. तुझ्या बाबांना आणि आजी आजोबांना मला फक्त पटवून द्यायचं होतं की आपल्या पोटी येणाऱ्या कन्येचे सद्गुण जाणून घेण्याआधीच तिची हत्या करायला निघालेले तुम्ही, अरे तुमच्यापेक्षा कसाईसुद्धा बरे की. त्यांच्या व्यवसायापोटी, पोट भरण्यासाठी ते कोणा प्राण्याची हत्या करतात. पण तुम्ही तर आपल्या पोटच्या गोळ्याला न बघता मारायला निघाला होतात ना. असं का? समाजात अगदी उजळ माथ्यानं प्रतिष्ठेचं जीवन जगणारे तुम्ही
मग असा निष्ठुर, माणुसकीला काळीमा फासणारा निर्णय कसा घेऊ शकता? पोरी, आज मी त्यांना ओरडून जाब विचारणार आहे. काळाच्या ओघात तुमची सख्खी मुलं तोंड फिरवून तुमच्यापासनं दूर निघून गेली. तुमची नातवंड, तुमच्या घराचे कुलदीपक आज कुठे आहेत? कोणत्या क्षेत्रात आपले दिवे लावत आहेत? त्यांच्या रात्री बारमध्ये आणि दिवस कुठली काळी कृत्य करण्यात घालवतायत ते? आई शांत हो. अगं, त्यांची कर्म त्यांच्याजवळ. आपण आता मागे वळून नाही बघायचं. चल, तुझं सामान बांधायला लाग. मायलेकींचं हे बोलणं शर्वरीच्या नवऱ्याच्या कानावर गेलंच. शर्वरी, अगं कसली गडबड चालली आहे? हा काय प्रकार आहे? कुठे निघालाय तुम्ही? हे बघा, मनानं तर मी कधीच दूरवर पोचली आहे. राहत होते इथे फक्त शरीराने, तुम्हाला दाखवून द्यायला, मला सिद्ध करायला. ज्या मुलीला आणि बायकोला तुम्ही दूर लोटलत, कधी हृदयाशी धरलं नाहीत, त्या इथे राहिल्या ते फक्त तुम्हाला दाखवून द्यायला. कुणालाही जमलं नाही तुमच्या घरात, ते आज माझ्या मुलीनं करून दाखवलंय. ती मोठी ऑफिसर तर झालीच, पण आपल्या पायावर उभी राहून तिने माझा आत्मसन्मान वाढवलाय. समाजात आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलंय. एक मुलगी म्हणून कुठे कमी पडली होती? आज तीच तुमच्यावर, तुमच्या आईवडिलांवर जीव टाकतीये. सगळ्या घरादारानं तुमच्याकडे पाठ फिरवली, पण अजूनही ती तुम्हाला बाबा म्हणून हाक मारतीये. नको शर्वरी, नको आणखीन माझ्या मनाला डागण्या देऊस आता. मला तुमच्याशिवाय कोण आहे या जगात? नवरा शर्वरीसमोर हात जोडून म्हणाला. त्याच्या त्या हात जोडण्यानं शर्वरीला त्याच्याविषयी प्रेम वाटणं तर दूरच, पण घृणा वाटली त्याची. म्हणजे आता दुसरं कोणी नाही म्हणून याला आमची गरज आहे. म्हणे आता सायलीलाच मी मुलगा मानेन, म्हणजे हा पुन्हा तिच्या स्त्रीत्वाचा अपमानच करतोय. शर्वरीनं एक वार त्याच्याकडे बघितलं. त्या नजरेत घृणा काठोकाठ भरली होती. तिला थांबवण्याचं धाडस त्याने पुन्हा केलं नाही. शर्वरीने शांतपणे आलेला राग गिळून टाकला. आपलं आवश्यक असं सामान भरलं. अनेक वर्ष नाईलाजानं गळ्यात ठेवलेलं मंगळसूत्र काढून पलंगावर ठेवून दिलं. लग्नाची शेवटची निशाणी. ती ठेवताना एकदाच हात थरथरला. तिने स्वतःला सांभाळलं. खाली टॅक्सीत सायली तिची वाट बघत होती. निग्रहानं डोळे पुसून शर्वरीनं उंबरठ्याच्या बाहेर पाऊल टाकलं. श्रोते हो, ही होती मोहना कारखानीस यांची कथा. ही कथा होती त्यांच्या जाईचा मांडव या कथासंग्रहातली पाहू नकोस मागे. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. ही कथा मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करायला काहीच हरकत नाही. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं तुमच्याकडनं राहून गेला असेल तर आत्ता वरती उजव्या हाताला जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. ऐकत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनल. दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.